वाह साहबजादे देशमुख साहब, क्षमा मांगने आए हो? हाँ? बहुत खूब, बहुत बढ़िया तरीका ढूंढ निकाला। चलो हम भी क्षमा मांगने के लिए तैयार है आपकी। ले आओ अपनी बीवी को। आपने मुझे मारा, हाँ? आपकी बीवी की मैंने आबरू लूटी नहीं, सिर्फ बोला। इतना गुस्सा है, हाँ? तो दूसरे की आबरू लूटने वाले हरामजादे का क्या होना चाहिए? बोला साहेब, तुम्हाला पश्चाताप झालाय ना? होय सुशीला, विश्वास ठेव माझ्यावर. मला या सगळ्याची परतफेड करायची. परतफेड या सगळ्याची कशी करणार आहात? तू सांगशील कशी सुशीला? अच्छा, तुमची पत्नी म्हणून मला तुम्ही घरी न्याल पत्नी म्हणून? का? हिम्मत होत नाही? हिम्मत? चल सुशीला, चल. या पावली मी तुला माझी पत्नी म्हणून माझ्या घरी न्यायला तयार आहे. चल. नाही भैया, जाऊ दे मला. पाहते एकदा काय होतंय ते. आलेली संधी मी हुंदवडली असं नको वाटायला. चला. कोण आहे? देसाई दिवाणी साहेब आहेत. म्हणजे ते कोर्टात आले नाही? नाही. खरं सांगू भाईसाहेब, नको त्या पोरगीला साहेब जामीन राहिलेत. त्या दिवशी तारीख वाढून घेतली, 4 दिवसात पोरगी कोर्टात हजर करतो म्हणून. अहो ती बिलंदर पोरगी कुठल्या हाताला लागते? पक्की मवाल आहे ती. दिवाणजी, कोण आहे ती मुलगी? खरं सांगू भाईसाहेब, जवळजवळ वेशात म्हणे ना. सिनेमाच्या थिएटरसमोर तिकिटांचा ब्लॅक मार्केट करते. ये सुशीला. थांबा, मी या घरात कुणालाही येऊ देणार नाही. कोण आहे ही? ही माझी पत्नी आहे. पत्नी? हो. माझ्या पूर्वायुष्यात अजाणतेपणे माझ्या हातून एक जीवन पुस्करलं होतं. त्या पापातून मुक्त व्हायचंय मला. बाजूला हो शैला. नाही, एका वेश्याला मी माझ्या घरात येऊ देणार नाही. शैला बाजूला हो, हे घर माझं आहे. तसंच माझा या घरावर हक्क आहे. मी तुमच्या अर्धांगिनी आहे. खरंय, पण शैला, लग्नाच्या वेदीवर देवा ब्राह्मणांच्या समक्ष तू एक शपथ घेतली होतीस. माझ्या सुखदुःखात पापा पुण्यात तू अर्धी वाटेकरी आहेस. माझ्या हातून हे पाप घडलंय, तुला ते स्वीकारावं लागेल. शैला बाजूला हो. चल सुशीला. साहेब, सुशीलाबाई कोर्टात हजर न राहिल्यामुळे तुमचं नाव पुकारले. असं? होय. ठीक आहे. सुशीला, मी कोर्टात जाऊन पुढची तारीख मागून घे. तू एकच थांब. हा? हो ना, दोघांचा फोटो. का मछली तडफडते. हे पहा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. माझ्याशी? हा, एक सौदा करायचा आहे. सौदा? आजपर्यंत पुरुषानेच माझ्याशी सौदा केला, आता तुम्ही करणार? हे पहा, हे सभ्य माणसाचं घर आहे. नीट तोंड सांभाळून बोला. अरे हो, खरंच की हे सभ्य माणसांचं घर आहे, नाही का? माफ करा. हा, बोला. हे पहा,
तुम्ही या घरातून जायला काय घ्याल? माफ करा हा बाईसाहेब, हा सौदा होऊ शकणार नाही. का? कारण किंमत सांगणारी व्यक्ती मी आहे. मी काही मागू शकते, 6 लाख सुद्धा. आणि माझी खात्री आहे ती तुम्ही देऊ शकणार नाही, कारण तुम्ही पराधीन आहात, एकाच्या पत्नी आहात. आणि म्हणूनच सांगते, हा सौदा होऊ शकणार नाही. शैलाबाई, नाराज नका हो. चला, मी तुमच्याशी सौदा करते. सौदा? हो. त्यात तुमची आणि माझी दोघींची परीक्षा आहे. परीक्षा? तुमच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र देता मला? काय? मंगळसूत्र? हो, मंगळसूत्रच. काय? मंगळसूत्र? आणि तुझ्यासारख्या वेश्येला? बाईसाहेब, वेश्य असले तरी मला सुद्धा मन आहे, भावना आहे. अहो, तेच तर माझ्या हातचं चाललंय, म्हणून तर मी अट्टहास करते. असं? मग हा सौदा होणार नाही बाईसाहेब. नाही पण हे पहा, सौदा महागात पडणार नाही. नाही नाही. देवा, काय करू मी, काय करू? क्षमा कर, क्षमा कर. माझं मंगळसूत्रच हवं ना तुला? हे घे आणि निघ इथून. पुन्हा मला तोड सुद्धा दाखवू नकोस. तू कशाला आलास इथं? अरे अरे, कितनी देर से ढूंढता है हम तेरे को, हाँ? ये देखो, ये क्या है? ये क्या है यार? ये राखी है यार. आज राखी बांधने का दिन है. आज हमको राखी बांधने वाला है. इधर है वो, इधर है वो हरामजादा देशमुख. साला इधर बैठा है क्या साला फोटो में? हाँ? उसकी बीवी किधर है? ये है उसकी बीबी. ये इधर है तेरा मर्द, सभापति का बेटा. मेरी सुशीला की अब्रू लुटे सो का है मुझे उसके सामने. माझ्या आयुष्यात मी जे भोगलं ते दुसऱ्या कुणाच्या वाटेल येऊ नये. तू हट जा. नाही भैया, नाही. असं काय करू नकोस. तू माझी शपथ आहे भैया, नाही. हाय ना, आज मुझे मेरी कसम पूरी करनी है. छोड़ दो मुझे. मेरे सुशीला को बर्बाद किया.
भैया भैया काय केलं मी याने? मला जगात कोणी नव्हतं रे. तू एक भाऊ होतास. युअर ऑनर, आरोपीच्या वकिलांनी बचावाच्या भाषणात जी सुंदर दर्दभरी कहाणी सांगितली ती संपूर्ण खोटी आहे. तो एक छानसा कल्पनाविलास आहे. ते एक सुंदर रचलेलं नाटक आहे. पण सत्य सत्य त्याहून भयंकर आहे. नाही नाही युअर ऑनर, सत्य याहून अजिबात वेगळं नाही. मी सांगितलेलं एक नाटक नसून तेच एक सत्य आहे. एका स्त्रीच्या शील रक्षणासाठी एका स्त्रीनं केलेल्या आटोकाट धडपडीत ती सुरी केवळ अपघातानं त्याला लागली हे सौ शैलजा देशमुख यांनी आपल्या साक्षीत सांगितलेलंच आहे युअर ऑनर. युअर ऑनर, जेव्हा बचावासाठी कायद्याचा आधार मिळत नसतो तेव्हाच अशा भावविवश कल्पनारम्य खोट्या कथा रचून गुन्हेगारांना वाचवण्यासाठी असा केविलवाणा प्रयत्न केला जातो. आता आरोपी म्हणून जी स्त्री उभी आहे ती या समाजाला लागलेली कीड आहे. आपल्या हीन चारित्र्यानं समाजाला बिघडवणाऱ्या या स्त्रीनं आपल्या जीवनात अनेक रंगढंग केलेले आहेत. स्वतःच्या शीलाचा व्यापार उघड्या फुटपाथवर मांडला होता. सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करून अनेकांना लुबाडलं होतं. एवढंच नाही तर खिसे कापण्याच्या धंद्यातही सराईत होती. ऑब्जेक्शन युअर ऑनर, आरोपीवरचा हा आरोप अजून तरी सिद्ध झालेला नाहीये. दॅट्स इट युअर ऑनर. तो आरोप सिद्ध होऊ नये म्हणून आरोपीवर वॉरंट असताना सुद्धा ती तारखेला हजर राहिलेली नाही. यावरून आरोपी किती बनेल आणि निगरगट्टा याची कल्पना येईल. पण युअर ऑनर, काही झालं तरी एक गोष्ट आपल्याला नक्कीच डावलता येणार नाही की आरोपी हे एकेकाळी शिक्षिका होती, विद्यादानासारखं पवित्र कार्य करत होती. पण त्याच आरोपीला कुमार्गाला लावलं कुणीही. तुमच्या आमच्यासारख्या सभ्य म्हणून मिळवणाऱ्या याच समाजानं आम्ही तिला कुमार्गाला लावली. युअर ऑनर, समाजाच्या नावानं कितीही टाव फोडला तरी खुनाचा आरोप टाळता येणार नाही. ज्या माणसानं हिला बहीण म्हणून आसरा दिला होता त्या उपकार करत्याला ती विसरली आणि एका भल्या माणसाच्या घरात शिरून सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त करायला निघाली. आणि जेव्हा हिचा मानलेला भाऊ हिच्या मार्गात आडवा आला तेव्हा त्याच्या पाठीत चुरा खुपसून हिनं त्याचा खून केला. युअर ऑनर, पंचनाम्याच्या वेळी आरोपीनं हा सर्व स्वतःच कबुली जबाब दिलेला आहे आणि अजूनही ही गोष्ट आरोपी नाकारत नाही. याचाच अर्थ आरोपीनं खून केलेला आहे आणि असा निर्दय खून करणाऱ्या स्त्रीला फाशीशिवाय दुसरी अन्य कोणतीही शिक्षा योग्य होणार नाही. ऑर्डर ऑर्डर. आरोपी सुशीला, तुमच्यावर ठेवलेल्या आरोपाबाबत तुम्हाला काही सांगायचं आहे? अच्छा. आरोपी सुशीला, तुमच्यावर ठेवलेला आरोप आणि तुमचा होकार ती जबाब तसंच तुमचं वय आणि तुम्ही एक स्त्री आहात हे विचारात घेता इंडियन पिनल कोड 302 कलमान्वये तुम्हाला फाशीच्या शिक्षेऐवजी मी सहानुभूतीपूर्वक जन्मठेपेची शिक्षा फरमावत आहे.
हवालदार तू चल तिला चल. साहेब, मला यांच्याशी थोडं बोलायचं. ठीक आहे बोला. सुशीलाबाई, सुशीलाबाई, रडू नका. आता डोळ्यात पाणी आणायचं नाही. एक सांगू तुम्हाला, तुमच्या लग्नात एक गोष्ट राहून गेली. लग्नात वेशीकडून मंगळसूत्र बांधलं जातं, कारण धर्मानं वेश्येला अखंड सौभाग्यवती मानलंय. तुम्हाला माहितीये मी वेश्या आहे ना. नका नका असं म्हणून जाऊ दे शैलबाई. तुमचं बांधायचं राहून गेलेलं मंगळसूत्र आज मी तुमच्या घरात बांधते आणि जाते. मम्मी, इन्स्पेक्टर साहेब, चला. माझी वाट बघू नकोस रे.